तर मंडळी, आजची रेसिपी आहे पाणीपुरी, अगदी घरगुती स्टाईलने मस्त अशी कशी बनवली चला पाहूयात। ते बाहेरून अशा पुऱ्या कच्च्या आणल्या होत्या आणि मस्त अशा टम्म फुगेपर्यंत आपल्या तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत। मस्त अशा ह्या भरूनही घेणार आहे, घरीच पाणी बनवणार आहे आणि रगडाही। चला तर मग कसं बनवलं। भरपूर साऱ्या लोकांसाठी पाणीपुरी हवी आहे म्हणून मी तर अर्धा किलोला जास्त इतका वाटाणा सकाळीच भिजत घातला होता। हा भिजत घातल्यानंतर दुप्पट फुगला आहे। आता कुकरमध्ये, मोठ्या कुकरमध्ये घेतलेला आहे मी। याच्यामध्ये वाटाण्याच्या वरती येईल इतकं पाणी घालून, मीठ घालून, हळद घातली आहे। मिक्स करून घ्यायचं, कुकरला झाकण लावायचं आणि 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या। वाटाणा मऊसर असा शिजवून घ्यायचा आहे। मऊसर शिजल्यामुळे रगडा मुलांनी कितीही खाल्ला तरी पोटाला अजिबात त्रास होत नाही, म्हणून असा मस्त असं मिक्स करून घेऊन झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। आता सकाळीच 1 पाव इतका गूळ आणि 2 चम्मच, छोटे चम्मच इतकी चिंच मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। चिंच फार आंबट असेल तर तिचं प्रमाण कमीही केलं तरी चालेल। 5 ते 6 खजूरही घातल्या होत्या मी। सकाळी भिजत ठेवलं होतं। हे गूळ अर्ध्या प्रमाणात भिजलेलं आहे। आता हे सगळं मिश्रण मी कढईमध्ये घेतलेलं आहे आणि चांगलं मस्त असं शिजवून घेणार आहे 5 ते 7 मिनिटासाठी। आता याला छान अशी उकळी आल्यानंतर वरचा जो फेस आलेला आहे तो सगळा आपण काढून घेणार आहोत। गुळात जी घाण असते त्यामुळे हा फेस येतो, आपण हा सगळा फेस काढून घेणार आहोत आणि अजून 5 ते 6 मिनिटं अगदी घट्टसर होईपर्यंत शिजवून घेणार आहोत। चला आता गोड चटणीचं झालं, तिखट चटणीही बनवायला घेऊयात। मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे मी इथं। याच्यामध्ये 4 मिरची तिखट आहे म्हणून एवढीच घातली आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 5 ते 7 लसूण पाकळ्या, हे सगळं या भांड्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर, पुदिना हे सगळं मस्त धुवून घेतलेलं आहे स्वच्छ पाण्याने। भरपूर असा पुदिना आणि कोथिंबीर आहे ही याच्यामध्ये घालून घेतली आहे। त्याची एक काडीही याच्यामध्ये ॲड केलेली आहे। पुदिना आणि कोथिंबीर जास्त प्रमाणात घातल्यामुळे अगदी मस्त आणि रुचकर अशी मस्त चटपटीत अशी चटणी आपली रेडी होते। आता पाणी घालून मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे। वाटून घेतल्यानंतर एक बाउल घेतला आहे मी, डब्बा आहे प्लास्टिकचा, काहीही झाकणाचं भांडं तुम्ही घेऊ शकता आणि चाळण घेतलेली आहे, बारीक चाळणीची चाळण आहे ही। याच्यावरती ठेवून असं मस्त हे सगळं गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून खाताना तिखट पाणी त्या पाण्यामध्ये खाताना असं चरचर काही लागणार नाही। अद्रक, पुदिना आणि याच्यामुळे अप्रतिम अशी भन्नाट टेस्ट येते या पाण्याला। घरी बनवलेलं पाणी आहे असं वाटतच नाही, खूप टेस्टी असं पाणी होतं। आता हे गाळून घेतल्यानंतर इतकं झालेलं आहे, हे बऱ्या प्रमाणात तिखट आहे। याच्यामध्ये पाणी अजून मी ॲड करून घेणार आहे। भांड्यामध्ये थोडं पाणी अजून ॲड केलं, वाटून घेतलं, परत ते गाळून घेतलं। आता याच्यामध्ये चटपटीत होण्यासाठी अर्धा लिंबू घातलेला आहे, अर्धा लिंबू ॲड करून घ्यायचा, मीठ ॲड करून घ्यायचं चवीपुरतं आणि जिरा पावडर आहे, भाजलेल्या जिऱ्याची ही पावडर आहे। असं पाणी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। पाणीपुरीचं बाहेरचं पाणी खाणे तुम्ही विसरून जाल, अगदी मस्त आणि चटपटीत असं होतं। आता यामध्ये चाट मसाला घालायचा आहे 1 टीस्पून इतका। चाट मसाल्याने भन्नाट अशी चव येते या पाण्याला। सगळं मिश्रण घालून झाल्यानंतर आपण मस्त असं हे पाणी मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला पाणी थंड आवडत असेल तर फ्रीजला ठेवून द्यायचं। आता पाऊस येतोय थोडा थोडा बाहेर म्हणून हे पाणी मी बाहेरच ठेवलं। डब्याला झाकण लावून बाजूला ठेवूयात। आता गोड चटणी करून घेऊयात। गोड चटणीचं मिश्रण अगदी घट्टसर मस्त असं शिजलं आहे। चला आता याच्यासाठीही एक डब्बा घेतलेला आहे मी, त्याच्यावरती ही चाळण ठेवायची आणि मस्त असं हेही पाणी तिखट पाण्यासारखं गाळून घ्यायचं आहे। पाणी व्यवस्थित गाळून घेतल्यामुळे पुरी खाताना अजिबात असं व्यवस्थित पाणी लागतं, अजिबात त्याच्यामध्ये येत नाही काही सुद्धा। सगळं पाणी असं व्यवस्थित मी गाळून घेणार आहे आणि उरलेलं चिंच आणि खजूरच्या बिया आहेत त्याही परत पाणी घालून मस्त अशा शिजवून घेणार आहे, जेणेकरून असं पातळसर थोडंसं चटणी आपली रेडी होईल, गोड चटणी, आणि पुऱ्यांमध्ये भरल्यानंतर भन्नाट अशी लागेल म्हणून। चला आता पटापट गाळून घेऊयात हे। आता ही सगळी चटणी मी पटापट गाळून घेतलेली आहे। वर राहिलेलंही मी कढईमध्ये ॲड करून घेऊन शिजवून घेतलं आणि भांड्यामध्ये घालून घेतलं आणि झाकण लावून गोड चटणी ही बाजूला ठेवून दिली। आता चला मस्त असा रगडाही आपला शिजून रेडी झालेला आहे। कुकरची वाफ काढून घेतली। वाफ काढून घेतल्यानंतर कसा भन्नाट असा मऊसर वाटाणा आपला शिजलेला आहे, अगदी रुचकर आणि टेस्टी असा।
असाच मऊसर वाटाणा शिजला पाहिजे। मऊसर वाटाणा शिजल्यामुळेच आपला रगडा खूप छान होतो आणि या वाटाण्याने पोटाला आपल्या त्रास होत नाही। व्यवस्थित जर पाणीपुरी घरी बनवली तर बाहेरच्या पाणीपुरीपेक्षा खूप छान होते आणि मुलांना काही त्रासही होत नाही। त्यामुळे मी घरीच अशी मस्त अशी पाणीपुरी बनवून मुलांना खाऊ घालते। अगदी टेस्टी आणि रुचकर होते। चला आता आपला वाटाणाही रेडी झालेला आहे। एक बेसिक असा छानसा तडका आपण याला देणार आहे। तुम्ही ॲज इट इज असंही खाऊ शकता, परंतु थोडासा तडका दिल्यानंतर असं चटपटीत स्वाद येतो म्हणून मी 2 टीस्पून इतकं तेल कढईमध्ये ॲड करून घेतलेलं आहे। तेल 1-2 टीस्पूनच घेतलेलं आहे, जास्त तेलाची गरज नाही आहे। तेल ॲड करून झाल्यानंतर तेल थोडं चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि जिऱ्याची फोडणी करायची आहे। जिरा घातलेला आहे, कढीपत्त्याची 4 ते 5 पानं घालणार आहोत आपण, जास्त काही घालायची गरज नाही आहे। असाही रगडा खूप छान लागतो, वरून सुके मसाले ॲड केले तरी थोडंसं असं चटपटीतपणा यावा म्हणून मी ही तडका ॲड करते। आता हा कढीपत्ता चांगला फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये एक टोमॅटो ॲड करून घेतलेला आहे आणि हा टोमॅटो मऊसर होईपर्यंत अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये, जेणेकरून खाताना पुरीत मस्त असा लागेल। टोमॅटो थोडासा मऊसर झाल्यानंतर 1 टीस्पून इतकं लाल तिखट घातलेलं आहे। लाल तिखट मिरची पावडर आहे, साठवणीचा घरगुतीचा मसाला नाही आहे। मिरची पूडच यामध्ये खूप छान लागते म्हणून मिरची पूड ॲड करून घेतलेली आहे। टोमॅटो थोडा कच्चा होता म्हणून मिरची पूड ॲड केल्यानंतर पाणी घातलं आणि मऊसर होईपर्यंत हा टोमॅटो मस्त असा शिजवून घेणार आहे मी, जेणेकरून पुरीत खाताना मस्त असा लागेल। आता व्यवस्थित या पाण्याबरोबर टोमॅटो छान शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। टोमॅटो थोडासा मऊसर झालेला आहे, शिजला की आपण जो वाटाणा शिजवून घेतला होता तो यामध्ये ॲड करून घेणार आहोत। टोमॅटो मऊसर असा शिजला आहे। आता आपला वाटाणाही मस्त शिजलेला होता। चला आता याच्यामध्ये या फोडणीमध्ये आपण हा रगड्यासाठी ओतून घेऊयात। मस्त असा ओतून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा, गरमागरम पुरीबरोबर खाऊन घ्यायचा। अगदी रुचकर आणि टेस्टी रेसिपी आहे। या रगड्याच्या ऐवजी तुम्हाला जर खूप याची मेहनत वाटत असेल रगड्याची, तर तुम्ही बटाटे शिजवून त्याचंही स्टफिंग पुरीमध्ये भरून पाणी असं बनवून खाऊ शकता, अगदी मस्त लागतं तेही। 2 मिनिटासाठी रगडा असा मस्त असा शिजवून घ्यायचा। मोठ्या गॅसवरती शिजवून घेतला तरीही चालेल, कारण मुलांना खूप आवडतो हा रगडा, त्यामुळे त्यांना हे होत नव्हतं। त्यामुळे मी पटकन मोठ्या गॅसवरती शिजवून घेतलाय। मीठ घातलेलं आहे, चवीनुसार जपून मीठ घालायचं, कारण आपण रगडा शिजवतानाही मीठ ॲड करून घेतलं होतं त्यामुळे। आता मीठ ॲड करून झाल्यानंतर थोडंसं कुकरच्या भांड्यामध्ये पाणी ॲड करून घेतलं आणि मस्त असं टाकून घेतलं, याच्यामध्ये हलवून घेणार आहे। एकदा रगडा असा मस्त असा हलवून घ्यायचा आणि मस्त मोठ्या गॅसवरती आता शिजवून घेऊन रेडी आहे आपला रगडाही। मस्त असा रगडा रेडी झाल्यानंतर आता हे सगळं मिश्रण आपण काढून घ्यायचं आहे। इथं दाखवते मी कसं कसं आहे व्यवस्थित सगळं। पुऱ्या आहेत टम्म फुगलेल्या, छान अशा विकत पुऱ्या आणल्या होत्या आणि त्या तेलात तळून घेतलेल्या आहेत, घरगुती तेलामध्ये आपल्या। रगडा आहे, बाउलमध्ये रगडा काढून घेतला, मस्त असा आपला रगडाही रेडी आहे, चटपटीत असा पुऱ्या रगडा रेडी आहे। आता तिखट पाणी आणि गोड पाणीही आपलं रेडी आहे। असं मस्त असं तिखट पाणी रेडी आहे। आता गोड पाणी दाखवते। थोडं पाणी ॲड करून घेतलं परत आणि शिजवून घेतल्यामुळे जसं पुरीत भरण्यासाठी हवा आहे तसं आपलं गोड पाणीही रेडी आहे। कांदा आणि कोथिंबीर थोडीशी चिरून घेतलेली आहे मी। चला आता एका प्लेटमध्ये तुम्हाला पुऱ्या भरून दाखवते। मस्त असा चटपटीत पुरी घ्यायची, मधून असं जिकडून पातळ आहे तिकडून असं होल पाडून घ्यायचं, रगडा ॲड करायचा याच्यामध्ये। मस्त असा सगळा रगडा, तुम्हाला भरपूर रगडा आवडत असेल तर भरपूर, कमी आवडत असेल तर कमी, असं आपल्या मर्जीप्रमाणे। तिखट पाणी ॲड करून घेतलं, अगदी मस्त असं सगळ्या पुऱ्यांमध्ये तिखट पाणी ॲड करून घ्यायचं, गोड पाणी ॲड करून घ्यायचं, गोड पाणीही ॲड करून घेतलं। कांदा घालायचा वरून थोडा थोडा, कोथिंबीर ॲड करून घ्यायची आणि शेव आवडत असेल तर शेव घालायची। आपली घरगुती पाणीपुरी रेडी आहे। चटपटीत असा बेत घरीच बनवायचा आणि खायचा। मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची चटपटीत अशी मस्त अशी रेसिपी? कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपी तुम्ही पाहत राहा। तुमच्या कृपा आशीर्वादाने 500 सबस्क्रायबर आपल्या चॅनलचे कंप्लीट झालेले आहेत। असेच 1000 होऊ द्यात आणि आपला चॅनल लवकरात लवकर मोनेटाईज होऊ द्यात। तुमची कृपा आशीर्वाद असेच राहू द्यात। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय, स्वस्त खा आणि मस्त रहा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपी बरोबर। लाईक शेअर सबस्क्राईब।